हॅलो, आज आपण पाहणार आहोत मटर काजू पनीर मसाला कसा बनवायचा। पहा, त्यासाठी मी इथे मगज बी आणि काजू भिजत ठेवलेले आहेत। तोपर्यंत कढई गरम करत ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी आता अर्धी पळी तेल टाकणार आहे। तेल छान गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरं टाकणार आहे। जिरं टाकून झाल्यानंतर त्यामध्ये 2 मीडियम साइज चिरलेले कांदे, 2 टोमॅटो, आलं आणि लसूण हे टाकून हे छान फ्राय करून घेणार आहे। पहा, हे आपल्याला छान गोल्डन ब्राउनिश होईपर्यंत फ्राय करायचं आहे आणि फ्राय झाल्यानंतर आपण हे थंड करून मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं, म्हणजे याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। हे पेस्ट करताना त्यामध्ये तुम्ही थंड पाणी किंवा आईस क्यूब टाकू शकता, जेणेकरून याचा कलर चेंज होत नाही। पहा, आता मी काढून घेते आणि तीच कढई पुन्हा मी ते गरम करायला ठेवलेली आहे। आता ती कढई गरम करत ठेवली आहे, तो मी याच्यामध्ये 2 पळी तेल टाकते आणि तेल गरम होईपर्यंत आपण ती मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे। पहा, मी आता इथे तेल हे गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण चिमूटभर हिंग टाकून घ्यायचं आहे। पहा, हिंग टाकलेलं आहे। हिंग टाकल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये मी काश्मीरी बेडगी मिरची पावडर 3 चमचे टाकलेली आहे। ती टाकून झाल्यानंतर आपण जे कांदा, टोमॅटो, आलं, लसूणची पेस्ट केलेली होती ती त्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि ते छान फ्राय करून घ्यायचं आहे। पहा, हा मसाला आपण छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। जोपर्यंत त्याला तेल नाही सुटत तोपर्यंत मसाला आपण छान फ्राय करायचा आहे। अशा पद्धतीने आपण हा मसाला आता छान फ्राय करून घेऊयात। आता यामध्ये मी अर्धा छोटा चमचा गरम मसाला टाकते, जो की मी घरी केलेला आहे। त्यानंतर 1 चमचा किचन किंग मसाला टाकायचा आहे आणि हे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तो मसाला आपण परतवून घ्यायचा आहे। मसाला आपला परतवून झालेला आहे। आता मी यामध्ये काजू आणि मटार टाकून देणार आहे। पहा, आणि हे आपण आता छान मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आपण आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। पहा, आपण इथे आता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे। फ्राय झाल्यानंतर आपण जी मगज बी आणि काजू भिजत घातलेली त्याची पेस्ट आपण यामध्ये टाकायची आहे। मिक्सरला पेस्ट करायची आणि ती यामध्ये टाकायची आहे आणि आता यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे। तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी आवडते त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकू शकता। पहा, पाणी आता आपण टाकून घेतलेलं आहे इथे आणि पाणी टाकल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पहा, मटार आणि पनीर लगेच शिजतं, त्याला काही शिजायला वेळ जास्त नाही लागत। आणि आता आपण त्यामध्ये पनीर ॲड करायचं आहे। पनीर ॲड केल्यानंतर मी त्यामध्ये कसुरी मेथी टाकून घेणार आहे। तुम्ही हातावरती अशी थोडीशी क्रश करून त्यामध्ये पण कसुरी मेथी टाकू शकता आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यावरती याला एक छान बॉईल येऊन द्यायची आहे आणि त्यानंतर पहा, आपली आता मटर पनीर एक 5 मिनिटांमध्ये शिजून तयार होते। तर पहा, आता पाहू शकता तुम्ही आपली मटर पनीर ही रेडी होत आलेली आहे आणि ऑलमोस्ट झालेली आहे। मला अशी रस टाईपच कन्सिस्टन्सी आवडते, त्यामुळे मी तशीच ठेवते। झालेली आहे आपली मटर पनीर काजू मसाला। पहा, तर कशी वाटली मटर पनीर काजूची भाजी नक्की सांगा। पहा, अगदी सुंदर अशी झालेली आहे आणि टेस्टला तर खूपच छान लागते ही भाजी। तर कशी वाटली नक्की सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत।